श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, गणेश जयंतीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करा हिरव्या मुगाचा हा एक अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत करता येणारा आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला काय लागणार आहे, तर आपल्याला 108 हिरवे मुगाचे दाणे लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला एक हिरव्या रंगाचा कपडासुद्धा लागणार आहे. तर बघा, देवघरामध्ये असणार जो गणपती आहे ना, गणपती बाप्पासमोर आपल्याला एक हिरव्या रंगाचा कपडा ठेवायचा आहे. आता या 108 हिरव्या मुगामधून ना आपल्याला एक हिरवा मूग आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे. आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती आपल्याला बोलायची आहे आणि जो तो हिरवा मुगाचा दाणा आहे ना, तो आपल्याला त्या हिरव्या कपड्यावर ठेवायचा आहे. आणि नंतर अशा रीतीने आपल्याला 108 वेळा हे हिरवे मूग त्या कपड्यावर ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्याची एक पोटली तयार करून घ्यायची आहे. ती पोटली तयार झाली, तर आपल्या मुलाच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, संकट, विघ्न, दोष, दारिद्र्य जे काही असेल, ते सगळे दूर होणार आहे. आणि हे सगळे दूर करण्यासाठी गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आहे. काही वेळाकरिता ही पोटली तिथेच ठेवायची आहे. त्यानंतर ती पोटली तिकडनं उचलून आपल्या मुलांच्या उशाखाली ठेवायची आहे. तिथे रात्रभर, संपूर्ण रात्रभर ही पोटली मुलांच्या उशाखाली ठेवून द्यायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला जी पोटली आहे जमा झालेली, ती पोटली उचलून घेऊन एखाद्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये नेऊन आपल्याला ती गणपती बाप्पाच्या तिथे अर्पण करून द्यायची आहे. असे केल्यास आपल्या मुलाच्या आयुष्यातील जे काही दुःख असतील, ते गणपती बाप्पा सगळी नष्ट करणार आहे. तर मित्रांनो, आजचा हा उपाय आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.